नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज लिपिक टंकलेखकची 2013ची जी परीक्षा झालेली आहेत त्या परीक्षेमधील मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न बघणार आहोत। निश्चितच तुम्हाला आगामी परीक्षांसाठी या प्रश्नांचा खूप फायदा होईल, यात कोणतीही शंका नाहीये। चला तर या ठिकाणी सुरुवात करूया कोणताही वेळ न दवडता। पहिला प्रश्न आपला होता, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? ऑप्शन अहिराणी, कोकणी, हळबी आणि डांगी। खानदेश म्हटलं की मला वाटतं सगळ्यात सोपा मुद्दा आम्हाला आढळतो तो म्हणजे अहिराणी भाषा, आणि अहिराणी भाषेमधील गाजलेली ती कवयित्री कोणती ते नाव तुमच्या समोर आलं पाहिजे। काळ्या मातीत मातीत ती पण चालते। ओके, पुढे विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली, या वाक्यातील आणि हे काय आहे? समुच्चय बोधक अव्यय, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी अव्यय की क्रियापद? आणि म्हटलं की तुम्हाला हे एक वाक्य आणि एक वाक्य, दोन प्रधान वाक्यांना जोडणारं उभयान्वयी अव्यय, त्याला आपण समुच्चय बोधक अव्यय असं म्हणतो। पुढे व्याकरण म्हणजे काय? व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा, भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे। व्याकरण म्हणजे काय मित्रांनो? इथे सरळ उत्तर आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र। पुढे मुळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता? बघा, मुळाक्षरांसाठी शब्द वर्णमाला, वर्णसंख्या की वर्णनमाला? 4 नंबरचा प्रश्न आहे। आणि मुळाक्षर त्यालाच आपण वर्णमाला असं म्हणत असतो। मग सध्याच्या वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत हा एक नवीन प्रश्न तुमच्यासाठी इथे विचारतोय मी। पुढे ज्या क्रियापदाला 2 कर्मे लागतात त्यांना काय म्हणायचं? उभयविध, द्विकर्मक, विधानपूरक, अपूर्ण विधान। 5 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर जर बघितलं सरळ आहे, 2 कर्म, द्विकर्मक क्रियापद। पुढे अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा जो व्यक्ती आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? कामसू, अष्टावधानी, कार्यरत की चौकस? एकाच वेळी अनेक काम। ओके, आणि या ठिकाणी उत्तर मग आमचं येत आहे अष्टावधानी। पुढे तो गाणे गातो, प्रयोग ओळखा। तो करता आहे, गाणे कर्म आहे, गातो क्रियापद आहे। आणि क्रियापद कशानुसार? आता मी जर म्हटलं ती गाणे गाते, ती कर्ता बदलला क्रियापद बदलते, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद जर बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं? कर्मणी, भावी, कर्तरी की कर्मकर्तरी? 7 नंबरचा प्रश्न आणि सरळ आहे, कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतोय। पुढे विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते, त्या रूपाला काय म्हणतात? बघा, शब्दयोगी अव्यय लागतायत नामाला तेव्हा जे बदल होतोय सामान्य रूप, त्याला काय म्हणायचं? अधिकरण, संप्रदान, करण की विभक्ती प्रतिरूपक अव्यय? माझ्यासाठी तरी हा प्रश्न थोडासा निश्चितपणे तुम्हाला नवीन वाटणार अशा स्वरूपाचा आहे। निश्चितपणे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात। पुढे जातोय आपण, प्रत्यक्षात असणाऱ्या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांना काय म्हणतात? बघा, एकतर प्रत्यक्षात असली पाहिजे किंवा कल्पनेने जाणलेल्या, एकतर त्या वस्तू असेल किंवा त्यांचे गुणधर्म असतील, याच्या नावाला काय म्हणतात? विशेषण, नाम, क्रियापद यापैकी एकही नाही। 9वा प्रश्न आणि उत्तर आहे त्याला आपण नाम म्हणतो। वस्तू, गुणधर्म दोन्ही। मग गुणधर्माच्या नावांना आम्ही भावाचक नाम म्हणतो, वस्तूच्या नावाला आम्ही विशेष नाम किंवा सामान्य नाम देतो। पुढे समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा। अनल, तलाव, झाड, चांदणे। आणि पुढे आहे मग तडाग, पावक, ज्योत्ना आणि पादप। 10 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मला वाटतं तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की आता बघा, काही सोप्या याच्यापासून सुरुवात करायची। अनल म्हणजे काय? अनल। तलाव म्हणजे काय? तलाव बघा, तलाव म्हणजे तडाग, बच एक येत आहे। मग त्याच्यात जर गेले तुम्ही, अनल म्हणजे पावक, वनी वगैरे आपण ज्याला म्हणतोय आग्नेय संदर्भात। ओके, त्यानंतर झाड म्हणजे पादप आणि चांदणी म्हणजे ज्योत्स्ना। 10 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर आपलं 3 येत आहे। एक जरी माहीत असेल तरी उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता आहात। पुढे केवळ प्रयोगी अव्यय, अरे रे, नाही, शोषूर आणि गालावर। 11 नंबरचा प्रश्न, त्याच्या पुढे सरळ इथे ते उद्गारवाचक चिन्ह दिलंय म्हणून मला वाटतं हे सगळ्यात सोपा होऊन गेला हा प्रश्न। 1 नंबरचं उत्तर। पुढे उद्देश आणि विधेय हे कशाचे घटक आहेत? बघा, शब्दाचे, वाक्याचे, भाषेचे की अर्थाचे? उद्देश व विधेय। 12 नंबरचा प्रश्न सरळ आहे, वाक्याचे घटक आहे। ओके, वाक्याची फोड तुम्हाला करायची आहे। पुढे पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही? बघा, त्राटिका म्हणजे कजाग बायको, डोळे उघडणे म्हणजे पश्चाताप होणे, खडे फोडणे म्हणजे दगड फोडणे, जीवापाड जपणे म्हणजे मायेने सांभाळणे। चुकीचं एकच आहे। पहिलं जर बघितलं तुम्ही, त्राटिका म्हणजे कजाग बायको, हा प्रश्न आता बऱ्याच वेळेस रिपीट झालाय।
डोळे उघडणे म्हणजे पश्चाताप होणे हेही बरोबर आहे. मात्र खडे फोडणे म्हणजे दगड फोडणे हे जसंच्या तसं नाही. खडे तुम्ही म्हणतात खडी घेतली हातात फोडतोय दगड फोडतोय तसं नाही. खडे फोडणे म्हणजे एखाद्याबद्दल काहीतरी चुकीचं उलटं वगैरे बोलणं, त्याला म्हणून इथे हा अर्थ बरोबर नाही आहे. जीवापाड जपणे त्याला आपण मायेने सांभाळणे म्हणतो, यस बरोबर आहे. पुढे 14 नंबरचा प्रश्न, रस आणि त्यांचे स्थायी भाव यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायचे आहे. शांत, अद्भुत, वीर आणि विभत्स. 14 नंबरचा प्रश्न बघा. इथे जर बघितलं तुम्हाला त्याच्यातून काय, आता तुम्ही इथे बघा एकदम सोप्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतात. ओके. शांत, 14 नंबरचा प्रश्न. शांत म्हटलं की तुम्हाला इथे शम हा शब्द आठवला पाहिजे. ओके. दुसरं अद्भुत म्हटलं की विस्मयकारक काहीतरी आहे. ओके. वीर म्हटलं की उत्साह जागवणारं, आणि विभत्स म्हटलं की जुगुत्सा जी आहे ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. 14चं उत्तर या ठिकाणी 2 येतं आहे. पुढे 15, आकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते बघा. नामाचे अनेक वचन, मग कोणत्या नामाचे कशी, त्याच्या संदर्भातले नियम, उकारांत, एकारांत, इकारांत आणि आकारांत. 15 नंबरचा प्रश्न उत्तर आहे एकारांत. नामाचे नपुसकलिंगी जे म्हणतो आपण आकारांत जर असेल तर त्याचा एकारांत होऊन जातोय. पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द हा दौंदो समासात आढळत नाही. केरकचरा, नीलकंठ, घरदार, मीठभाकर. दौंदो समास, दोन्ही पदं सारखी असली पाहिजेत. ओके. 16 नंबरचा प्रश्न आहे केरकचरा, यस केरकचरा इत्यादी समार दौंदो म्हणतोय आपण. मीठभाकर, घरदार सुद्धा याच्यात येतंय, मात्र नीलकंठ नाही येते. नीलकंठ, निळा आहे कंठ असा ज्याचा तो कशात जाईला. निश्चितपणे उत्तर माहीत असावं. पुढीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण कोणते बघा. अपूर्ण, मी निबंध लिहिला आहे, लिहित आहे, लिहित असतो, मी निबंध लिहितो. बघा अपूर्ण, अपूर्ण म्हटल्यावर काय येईल. आता लिहिला आहे म्हणजे ते तर पूर्ण झालंय सरळ. लिहित असतो म्हणजे हे तर तुमचं हे झालंय, रीती झालाय. लिहितो हा तर साधा झालाय. मग अपूर्ण काय. 17चं उत्तर तुमचं 2 येतं. मी लिहित आहे म्हणजे अजून संपलेलाही नाही आहे, पूर्णही नाही आहे, काहीच नाही, मध्यभागी चालू आहे, लिहिणं चालू आहे. ओके. पुढे संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात बघा. सरळ आहे, तद्भव, देशी, परदेशी, तत्सम. जसेच्या तसे आले त्याला आपण तत्सम असं म्हणत असतो. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चंद्रोदय या जोड शब्दामध्ये एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ग ओळखा. चंद्र अधिक उदय अशा पद्धतीने जर तुम्ही हे लिहिलं तर मला वाटतं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. स्वर कोणते एकत्र आलेले आहे तुम्ही जर बघितलं 19 नंबरच्या प्रश्नाकडे तुम्हाला लक्षात दिलं. चंद्र इथे द्रमध्ये अ हा स्वर एकत्र आलाय, ऊ मध्ये ऊ हा स्वर एकत्र आलाय, आणि या दोघांपासून मग अ अधिक ऊ बनला ओ, चंद्रोदय. आणि मग अशा पद्धतीने उत्तर तुमचं येत आहे 3. पुढे तू मला पुस्तक दिलेस हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे. कर्तृकर्म संकर, भावकर्तरी प्रयोग, कर्मभाव प्रयोग की कर्तृभाव संकर प्रयोग. बघा तू मला पुस्तक दिलेस. 20 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि हे तू पासून सुरू होणारे जे वाक्य आहेत ना मित्रांनो, एक 3-4 वाक्य आहेत यावर सातत्याने प्रश्न आले ते कर्तृकर्म संकरमध्ये असतात. हे या ठिकाणी फिक्स करून ठेवा. पुढे 21 सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते. बघा सामासिक शब्दाचे लिंग म्हटले गेलेलं आहे. पहिल्या शब्दाच्या, दोन्ही शब्दांच्या, सामासिक की शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून. आणि सामासिक शब्द म्हटलं की इथे एक कीवर्डच लक्षात ठेवायचा, तो शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून. पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द लिहा. बघा उपसर्ग म्हणजे काय, सुरुवातीला लागणारा. प्रत्यय म्हणजे शेवटी लागणारा. हे माहीत असेल तर प्रश्नाचं उत्तर तुमचं तयार होऊन जातं. 22 नंबरचा प्रश्न काय, रक्षक, अभिनंदन, विसराळू, भांडखोर. इथे जर बघितलं तुम्ही रक्षक इथे शेवटी अक हा प्रत्यय आहे. अभिनंदनमध्ये मात्र अभि हा उपसर्ग आहे. विसराळूमध्ये आळू हा तुम्हाला प्रत्यय दिसतो आहे. भांडखोरमध्ये खोर हा प्रत्यय दिसतो आहे. उत्तर काय 2. 22चं उत्तर 2. पुढे 23 खालीलपैकी कोणता वर्ण हा तालव्य पद्धतीने उच्चारला जातो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तालव्य प, च, भ, ट. 23 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर ते ताईचं यश नावाचं शॉर्टकट जर तुम्ही आपलं लेक्चर बघितलेले असतील, मराठी व्याकरणाचे सगळे लेक्चर्स, मराठी व्याकरणाचा कोर्सही आपला आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि तुम्ही MPSCची तयारी करत असाल किंवा पोलीस भरती सरळ सेवा त्याची सेपरेट कोर्स आहे, त्याच्यामध्ये आपले मराठी व्याकरणाचे सगळे लेक्चर्स आहेत. ते जर तुम्ही बघितलेले असतील तर तुमचा हा प्रश्न चुकणारच नाही. उच्चारस्थान जे म्हणतो ना आपण, उच्चारस्थानानुसार वर्णाचे प्रकार
ते आपण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने बघितलेले आहेत. तालव्य वर्ण म्हटलं की तुम्हाला उत्तर आलं पाहिजे च. ओके, ताईचं येस. मग ते च छ ज झ ज्याला आपण म्हणतो आहे दंत तालव्य म्हणलं की इथे च छ य य आला पाहिजे. तालव्यमध्ये ये येतोय आणि दंत तालव्यमध्ये अ चा उच्चार होतो, स्वर ज्याला म्हणतोय आपण तो. पुढे हालापेष्टा सहन करण्याचा गुण. या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता बघा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा आपण म्हणू शकतो, स्थित प्रज्ञता, हिम्मत, तितिक्षा आणि शौर्य. काहीतरी दुःख सहन करतोय तो व्यक्ती. 24 नंबरचा प्रश्न तितिक्षा. तितिक्षा कसा लिहितात ते लक्षात घ्या. दोन्ही ती रस्व आहेत. पुढे कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता. कवीश्वर कोणत्या प्रकारचा संधी आहे. विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी की पररूप संधी. 25 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो 25चं उत्तर 2 येतं आहे. स्वर संधी असं आपण त्याला म्हणतोय. पुढे मी जातो या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. बघा, स्वर आदी ज्याच्या आधी स्वर आहे असे वर्ण. इ उ अ आ अम आहा की ए ओ. 26 नंबरचा प्रश्न आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर मग तुमच्या लक्षात येईल स्वरादी 2 आहेत मराठीमध्ये, ते तोंडपाठाच असावेत, अम आणि आहा. कारण ते अमची फोड जर तुम्ही बघितली ना, आधी हा अ येतोय स्वर आणि नंतर मग तो अनुस्वारावाला ते येत आहे. आहामध्ये तसंच होत आहे. ओके, पुढे संरक्षण हा शब्द अनुस्वाराच्या कोणत्या नियमानुसार लिहिला जातो. बघा, संरक्षण. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू या ठिकाणी देतोय आपण. पुढे येरलव, शेषेस, हश या वर्णापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा असा नियम त्याच्यात बसतोय का हा. पुढे आदरार्थी बहुवचनी रूपावर अनुस्वार द्यावा आणि चौथं वरीलपैकी एकही नाही. 27 नंबरचा प्रश्न संरक्षण हा कोणत्या नियमानुसार लिहिला जातो असं म्हटलेलं आहे. आणि इथे जर बघितलं आदरार्थी बहुवचनी रूप जे असतात त्याच्यावर आपण अनुस्वार देत असतो. ओके, ते लक्षात घ्या. पुढे जातोय मी निबंध लिहितो या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा. आता हे मी निबंध लिहितो म्हटल्यावर हा कोणता काळ आहे आधी ते ओळखा. हा साधा भूतकाळ आहे. हा साधा वर्तमान काळ आहे आणि याचा रीती भूतकाळ लिहायचा आहे. भूतकाळ म्हणजे मागे काहीतरी घडत होतं पण त्याच्यात सरळ येते. रीती म्हटलं ना आणखी सोपं होऊन जातं. ते भूतकाळामध्ये आम्ही कंटिन्यू करत होतो काही गोष्टी. मी निबंध लिहित असे, मी निबंध लिहिला होता, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहिला. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तुमच्या लक्षात येईल लिहिला होता पूर्ण झालंय, लिहिला साधा काळ आहे, लिहित होतो त्या ठिकाणी चालू काळ आहे, लिहित असे हा रीती काळ होतोय. 28 नंबरचा प्रश्न उत्तर 1. पुढे 29 पिसू या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते. बघा पिसू काय होतं त्याचं तुम्हाला ते अनेक वचन माहीत असेल पिसूचं तर तुम्हाला या ठिकाणी कोणता कारांत आहे ते सांगता येईल. याकारांत, वाकारांत, आकारांत की इकारांत. पिसूचं अनेक वचन काय आहे हे सगळ्यात आधी ते ओळखा. 29 नंबरचा प्रश्न उत्तर येईल पिसवा असं तुम्ही म्हणणार आणि पिसवा म्हटलं की मग तुम्हाला या वावरून लक्षात येईल की वाकारांत आहे. पुढे रामकृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. रामकृष्णाची फोड काय येईल. फोड जर कळाली तर उत्तर येतं आहे अव्ययभाव, कर्मधारय, बहुव्रीही, दौंदव. 30 नंबरचा प्रश्न दोनही या ठिकाणचे शब्द महत्त्वाचे आहेत. 30 नंबरचा प्रश्न आणि दोनही महत्त्वाचे असेल तर मग त्याला आम्ही दौंदव समास असं म्हणतो. काय म्हणतो. दौंदव समास. पुढे गंगा या शब्दाचे षष्टी विभक्तीचे रूप काय होईल. बघा गंगा हा शब्द आहे त्याचं षष्टी विभक्तीचं रूप काय होईल. गंगेसाठी, गंगेचा, गंगेला, गंगेत. 31 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघतायत आणि 31चं उत्तर जर बघितलं षष्टी म्हटलं की चाचीचे. चाचीचे म्हटलं की तुम्हाला इथे लक्षात येईल कशा ते दुसऱ्या ऑप्शनमध्ये. पुढे 32 नंबरचा प्रश्न लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. बघा शुद्ध शब्द ओळखा. कोट्यधीश, कोट्याधीश, कोट्यधीश, कोट्यधीश. 32 नंबरचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द. कोट्यधीश कसा लिहायचा. बघा एकदा थोडं विचार करा, तुमचं उत्तर तयार ठेवा. कोट्यधीश आम्ही म्हणताना काय म्हणतो कोट्यधीश, तो कोट्यधीश आहे. हे जे आम्ही उच्चार करतो ना 2 नंबरचं हे चुकीचं आहे. कोट्यधीश आहे मात्र त्याच्यातही हा धी जो आहे तो दीर्घ असला पाहिजे. पुढे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी संबंध ज्या विकारांनी दर्शविले जातात ना त्याला काय म्हणतात. बघा नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदाशी संबंध दर्शवायचा आहे. त्याला काय म्हणायचं, कोणता विकार त्या ठिकाणी आहे, विकार आहे, लिंग, अव्यय, विभक्ती की वचन. 33 नंबरचा प्रश्न आहे आणि इथे सरळ विभक्तीचे प्रत्यय लागत आहेत त्या ठिकाणी. ओके ते लक्षात घ्या. 4थं उत्तर. त्यानंतर दवाखाना, दिवाणखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावातून मराठीत आले.
खाना हा प्रत्यय लक्षात ठेवा. फारसी, कन्नड, संस्कृत, गुजराती. आणि मला वाटतं नक्कीच सोपा होता. जर फारसी आणि अरबी दोन ऑप्शन आले तर इथे गोंधळ होऊ शकतो. मात्र इथे सरळ होतं, एक कट करायचं आणि एक नंबरला मारून द्यायचं. पुढे 35. कंटकाचा परित्याग करणे. काय कंटकाचा परित्याग करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? मर्यादा राखणे, काढून टाकणे, अनिष्ट तेवढीच वगळणे, झोपडीचा त्याग करणे. 35 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे याचं अनिष्ट तेवढीच वगळणे. कंटकाचा म्हणजे फक्त काटे काटे काढून टाकायचे. कंटक म्हणजे काय? काटा. पुढे अभंगाचे मुख्य दोन प्रकार कोणते? 36 नंबरचा प्रश्न. मोठा अभंग, लहान अभंग, जुनी अभंग, नवी अभंग, छंद व ओवी, यादवकालीन अभंग आणि आधुनिक काळातील अभंग. अभंगाचे मुख्य दोन प्रकार. 36 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये मोठा आणि लहान अभंग हे लक्षात घ्या. पुढे जागृती या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा. बघा, जागृती झोप येण्याची अवस्था, सावधपणा, सहानुभाव, स्वप्नावस्था. जागृती म्हणजे काय नेमकं? 37 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर इंटरेस्टिंग आहे. 37 उत्तर आहे सावधपणा, जागृत होणे. त्यांच्यामध्ये आम्ही जागृती घडवून आणतोय. उत्तर बघा, वाक्यात उपयोग करा, उत्तर येईल. पुढे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड या इंग्रजी म्हणीच्या समानार्थी म्हणीचा पर्याय निवडा. आता इंग्रजीचा अर्थ आधी कळायला पाहिजे तर मराठीचा कळेल. ग्लिटर्स म्हणजे काय, गोल्ड म्हणजे काय ते तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, शब्दसंग्रहाचा विषय आहे. 38 नंबरचा प्रश्न आणि सरळ आहे. ग्लिटर्स म्हणजे चमकणे, गोल्ड म्हणजे सोने आणि खाली जर बघितलं मग चकाकते ते सोने नसते. सोन्याहून पिवळे, नाव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा, सोन्याची सुरी गळ्यात बांधता येत नाही. सगळ्यांना माहिती आहे, आयोगालाही माहिती आहे की गोल्ड सगळ्यांना माहिती आहे म्हणून सोनं सगळ्याच्यात टाकून ठेवलं आहे. मात्र ग्लिटर ज्यांना माहीत आहे त्यांना कळेल की अरे चकाकते ते सारे सोने नसते. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे जातोय आपण 39 नंबरच्या प्रश्नाकडे. क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक. बघा, काल पलीकडे, मोजके, क्षणोक्षणी, सावकाश. तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत आणि हे बघितल्यानंतर तुम्ही जो पर्यायी उत्तर आहे 39 नंबरचं खाली ऑप्शन्स बघाल. त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ओके, 39 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, काल म्हटलं की क्षणोक्षणी आपण बघतोय कालवाचक आहे. स्थल पलीकडे, डोंगरापलीकडे ते राहतात. रीती, रीती कशा पद्धतीने, सावकाश चालतोय तो. परिमाण मोजके आहे, परिमाण अनिश्चित म्हणतो ना आपण, परिमाण. 2 नंबरचं उत्तर फायनल. पुढे 40 नंबरचा प्रश्न. वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो, याला काय म्हणायचं? विराम चिन्ह बदललं की. बघा, विराम, बलाघात, सीमासंधी, सुरावली, व्यंजनद्वित्त. विराम म्हणजे कुठे थांबतोय आम्ही, ते थांबा म्हणतो ना आम्ही, ते ते त्याचं त्याला सीमासंधी असं म्हटलं आहे. तर नवीन कन्सेप्ट आहे, व्याकरणाच्या कोणत्याही पुस्तकात अजूनही दिलेलं नाही आहे. हा संधीचा प्रकार नाही आहे, हा वेगळा या ठिकाणचा नवीन शब्द आहे. पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शुद्ध, नियुक्त, 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 नियुक्त. 41 नंबरचा प्रश्न. बघा, नियुक्त कसा लिहिणार तुम्ही? तुम्हाला एक लगेच लक्षात येईल की अरे हा दीर्घ तर नसतोच. बघा, संपला विषय. आणि इथे मग क ला त जोडल्या जाणार ना, त ला क नाही. तुम्ही काटाकाटी करा, उत्तर बरोबर येऊन जाईल. पुढे सहज सख्या एकदाच येई सांज वेळी या वाक्यातील रस ओळखा. बघा, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. सख्याला त्या ठिकाणी ते बोलते आहे अशा पद्धतीचं ते वाक्य या ठिकाणी आहे. युगुला संदर्भातलं वाक्य आहे. आणि युगुल म्हटलं की मग आता तुम्हाला कळेल की काय आहे. करुण, शृंगार, वीर, शांत. 42 नंबरचा प्रश्न. उत्तर तुम्हाला कळेल, अरे हा शृंगार रस आहे. ओके, पुढे आपण जातोय 43 नंबरच्या प्रश्नाकडे. योग्य जोड्या लावा. वसला, बसे, बसला, बसे, बसावा आणि बसू. तुम्हाला हे ओळखायचे आहेत. आख्यात, एकूण आख्यात किती आहेत? 7 आहेत. काळाची किती, अर्थाची किती तेही माहीत असावं. बसला, इथे ला मध्ये बघा काही ना, काहीला जास्त डोकं लावायचं नाही. कमी म्हणजे डोकं न लावता काही प्रश्न सोडवायचे. बसला म्हटलं की लाख्यात, बस हे लक्षात ठेवून द्या. आणि मग 1चं 5 म्हटलं की आमचं उत्तर तयार होऊन जातं. बस संपला विषय. बसे, बसे म्हटलं की इख्यात. बसे, शेमध्ये अ आधी काही असतो. बसावा, वा म्हटलं की वाक्यात. हे एकदम सोपं आहे. वाचं वा शेवटीला आलं की लाख्यात. बसू, बसू म्हटलं की 43चं उत्तर तुम्हाला दिसतं इथे. ओके, सॉरी 3 नंबरचं उख्यात. ओके, पुढे जातोय आपण 44 नंबरच्या प्रश्नाकडे. अनल, वन्ही, आश्चर्य, विस्मय, कावळा, वायस. सरळ काय दिसतंय? कावळा, वायस. समानार्थी शब्द आहे. मग अश्वचा समानार्थी शब्द कोणता? 44 नंबरचा प्रश्न आहे. खाली ऑप्शन आहेत. सुधा, शैल, मृगेंद्र, हय. 44 उत्तर या ठिकाणी येतं अश्व म्हणजे हय.
अश्व म्हणजे हय, मग मृगेंद्र म्हणजे काय, शैल म्हणजे काय, सुधा म्हणजे काय, आमच्या डोक्यात आलं पाहिजे. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना पटपट सुचतं. उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरण: नास्तिक, रक्तचंदन, अहिंसा, पांथस्थ. 45 त्याची 5-6 उदाहरणं अशी पाठच असावी. पांथस्थ. ओके, पुढे जातोय आपण. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि सामासिक ही कोणत्या शब्दाचे प्रकार आहेत? सिद्ध, साधित, देशी की परभाषिक? 46 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर याचं इथं सरळ साधित शब्द आहे. उपसर्गांपासून बनलेले, कशापासून तरी बनतायत, मूळचे नाही आहे ते, फरक त्याच्यात काहीतरी बदल होऊन बनलेले आहेत. पुढील गटातील परसवर्ण शब्दांचा गट ओळखा. बघा, परसवर्ण खाली म्हटलं मग चंपक, घंटा, संत, थट्टा, पक्का, खड्डा, पंडित, चंचल, गंगा आणि उच्च, पुण्य, मित्र. 47 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. 47 उत्तर काय आहे? परसवर्ण शब्द. परसवर्ण म्हटलं की तुम्हाला कळालं पाहिजे की अरे काय चाललं काय इथे. तुमच्या लक्षात येईल की अनुस्वाराच्या ऐवजी शेवटचा अनुनासिक वापरला येतोय त्या 5 याच्यामधील. इथे तुमच्या लक्षात येईल की पंडित, चंचल आणि गंगा. बस, एकदम सोपं आहे. फक्त परसवर्ण म्हणजे काय एवढं बेसिक माहीत असलं पाहिजे. पुढे, आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते? हसविते, आई मुलाला हसविते म्हणजे दुसऱ्याकडून करून घेते क्रिया. प्रयोजक, शक्य, अनियमित आणि सहाय्यक. 48 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे तुमच्यासाठी आणि याचं उत्तर जर बघितलं प्रयोजक क्रियापद आहे. पुढे जातोय आपण 49 नंबरच्या प्रश्नाकडे. खसखस पिकणे या वाक्यप्रयोगाचा अर्थ लिहा. खसखस पिकणे म्हणजे काय? मोठ्या मोठ्याने बोलणे, खसखशीचे दाणे पिकणे, जखमा होणे, मोठ्याने हसणे. 49 नंबरचा प्रश्न आहे. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे. 49 नंबरचा प्रश्न, खसखस पिकणे म्हणजे मोठ्याने हसणे, हे लक्षात ठेवा. पुढे, काकदृष्टीने पाहणे या म्हणीचा अर्थ लिहा. डोळे बारीक करून पाहणे, दुरून पाहणे, बारकाईने न्याहाळणे, जवळून पाहणे. 50 नंबरचा प्रश्न. 50 नंबरचा प्रश्न तुमच्या लक्षात येतोय. काकदृष्टी म्हटलं की ती कावळ्याची दृष्टी आणि कावळ्याची म्हटलं की ती बारकाईने बघण्याची दृष्टी, बारकाईने न्याहाळणे. पुढे 51 आता आपण याच्यात घुसलेलो आहे जीकेचे, ते वेगळ्या लेक्चरमध्ये आपण बघूया. मराठीचे 50 प्रश्न मला वाटतं निश्चित बरेचसे मुद्दे नवीन कळाले असतील, बऱ्याचशा मुद्द्यांची रिव्हिजन झाली असेल. हे सगळं तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर नक्कीच आपलं ॲप्लिकेशन STI RCP यूज करा, डाउनलोड करा. त्यावरची भरपूर काही फ्री त्यावर मटेरियल आहे, त्याचा यूज करा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.